एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक मोठी नदी होती. त्या नदीत एक म्हातारा मगर राहायचा. तो शिकार करू शकत नव्हता, कारण तो अगदी थकलेला आणि शक्तिहीन होता. एके दिवशी तो खूप भुकेला होता, म्हणून त्याने स्वतःशीच विचार केला, जमिनीवर शिकार करणे खूपच कठीण आहे, म्हणून मी जरा पाण्यातच मासे शोधतो. जेव्हा त्याने मासा पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याच हातातून तो निसटला. थकल्यामुळे निराश होऊन त्याने ठरवलं की आपण नदी बाजूच्या झाडाखाली जरा आराम करूया. याच झाडाच्या एका फांदीवर एक माकड बसले होते. मगराने माकडाला पाहिलं आणि विचारलं, माकड भाऊ, तू काय खातोस? मला थोडस देऊ शकशील काय? मी खूप भुकेला आहे रे. हे जांभूळ आहे रे, खूप गोड आहे, हे घे, तू पण खा. अरे हो, हे तर खूपच गोड आहे. आभारी आहे मित्रा, मी खूप भुकेला होतो आणि तू माझी मदत केलीस. तू खूप दयाळू आहेस. तुझ्यासारखा मित्र जर मला मिळाला तर मला खूप आनंद होईल. हो हो, का नाही. मी याच झाडावर राहतो. जेव्हा कधी तुला भूक लागेल तेव्हा तू इथे येत जा. मी तुला जांभळं तोडून देत जाईन. त्यानंतर मगर रोज त्या झाडाजवळ येऊ लागला आणि माकड त्याला फळं देऊ लागलं. ते दोघं एकमेकांसोबत मजेत वेळ घालवू लागले. अशा प्रकारे ते दोघं घनिष्ठ मित्र बनले. कधी कधी मगर झाडाजवळ यायचा, तर कधी कधी माकड मगराच्या पाठीवर बसून नदीत फेरफटका मारायचा. माकड भाऊ, ऐका ना, मला यातली काही फळं माझ्या बायकोला द्यायची इच्छा आहे. तू मला थोडीशी फळं तोडून देशील का प्लीज? मी ती माझ्या घरी घेऊन जाईन. लगेच तोडून देतो, चल. माकडानं काही फळे आनंदाने तोडली आणि ती मगराला दिली. आणि मगर ती फळे आपल्या बायकोकडे घेऊन गेला, जी नदीच्या दुसऱ्या बाजूला राहायची. प्रिये, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. गोड जांभळं. ही माझा मित्र आहे माकड, त्याने तुझ्यासाठी पाठवली आहेत. अरे वा, ही जांभळं तर खूप गोड आहेत. पण तुम्ही असे किती दिवस फळांवर जगणार आहात? विचार करा, जर ही जांभळं इतकी गोड आहेत आणि तुमचा मित्र ही अशी गोड जांभळं रोज खातो, तर तो किती गोड असेल. हो, तो खूपच गोड आहे. तो जी फळं खातो त्यातली मलाही देतो. मी विचार करते की त्याचं काहीच किती गोड असेल. आणि किती दिवस झाले मी मांस खाल्लेलंच नाहीये. तुम्ही मला त्याचं काही जाणून द्याल का? तिचं हे बोलणं ऐकल्यावर मगर खोलवर विचार करू लागला आणि तो तिला म्हणाला, पण मी हे कसे करू शकतो? माकड माझा मित्र आहे. मी त्याचा असा विश्वासघात करू शकत नाही. जर मी तुला त्याचं काळीज दिलं तर तो मरून जाईल. त्याने मला खाऊ घातले आहे आणि तू त्यालाच मला मारायला सांगतेस? मला काही ऐकायचं नाहीये. मला त्या माकडाचं काळीज पाहिजे. जा, मला ते आणून द्या बरं, नाहीतर मी माझा जीव देईन सांगून ठेवते. बायकोचं हे बोलणं ऐकून बिचारा मगर हतबल झाला. उदास होऊन तो माकडाकडे त्याला पटवून द्यायला आणि त्याला घेऊन यायला निघाला. माकड भाऊ, तुम्ही दिलेली फळं खाऊन माझी बायको खूप खुश झालेली आहे, म्हणून तिने तुम्हाला जेवायला घरी बोलवलं आहे. चल, तू आता माझ्या सोबत आमच्या घरी चल आणि आमच्या सोबतच जेऊ. अरे वा, तर मग चल.
मगरासोबत जायला माकड तयार झालं आणि ते दोघे निघालेही. दोघांचाही प्रवास मजेत चालला होता. थोडा प्रवास झाल्यावर माकडाने विचारलं, बरं मित्रा, तुझी बायको आज काय स्वयंपाक करणार आहे? तुला केळी खूप आवडतात ना, म्हणून ती ताज्या केळ्यांची भाजी आणि पुऱ्या करणार आहे, खास तुझ्यासाठी. अरे वा, आज खूप मस्त मेजवानी आहे. खूप मजा येईल. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटायला लागलंय. माकडाचा आनंद बघून त्या मगराला वाटलं की आपल्या बायकोच्या इच्छेबद्दल आपल्या मित्राला सांगितले पाहिजे. बिचारा माकड चवदार मेजवानीची स्वप्न बघतोय. मला माझ्या बायकोबद्दल सांगितलेच पाहिजे. माकड भाऊ, मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. माझी पत्नी तुझं काहीच खाऊ इच्छिते. मला माफ कर मित्रा. जर तिने तुझं काही नाही खाल्लं तर ती मरून जाईल. माकडाने मगराचं बोलणं ऐकलं आणि लगेच त्याला एक युक्ती सुचली. माकड खूप हुशार होतं. असं का? का नाही? नक्कीच. पण मित्रा, तू ही गोष्ट मला निघण्याआधी का नाही सांगितलीस? आम्ही माकडं आमचं काय झाडावरच सांभाळून ठेवतो. आता आपल्याला ते घ्यायला परत जावं लागेल. आता तू मला परत झाडाकडे घेऊन चल. अरे बघ ना, मी किती मूर्ख आहे. चल आपण ते काहीच घेऊन येऊ. असं रिकाम्या हाती गेलं तर ती माझंच काहीच काढून काढली. मगर माकडाला पुन्हा झाडाकडे घेऊन गेला. जसे ते किनाऱ्यावर पोहोचले, माकड पटकन झाडावर चढून गेले आणि म्हणाल, अरे मूर्खा, कोणी आपलं काळीज काढून जिवंत राहू शकतं का? मी तुला माझा मित्र समजलो, तुला खाऊ घातलं, तुझी मदत केली आणि तू त्या बदल्यात असा वागतोस? आता ना तुला जांभळं मिळतील ना काळीज. चल निघ इथून. माकडाने त्याचा डोक्याचा आणि हुशारीचा वापर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केला. मगराने आपल्या मूर्खपणामुळे दोन्ही गमावले, एक चांगला मित्र आणि गोड फळे. मग मुलांनो, आपल्याला या गोष्टीतून काय समजलं? की संकटकाळी आपण न घाबरता माकडासारखं युक्तीने काम घ्यायला पाहिजे आणि परिस्थिती कशीही असली तरी आपल्या मित्रमैत्रिणींचा विश्वासघात करू नये.